जय जय रघुवीर समर्थ. गेले 2 रविवार आपण तुकारामांची भांडणं विठोबा बरोबरची बघतो आहोत. आता आज सुद्धा त्या पद्धतीचेच एक 2-3 अभंग मी निवडलेत. आणि भांडणं कशी उत्तरोत्तर ती वरच्या स्तराला जात राहतात किंवा अधिक अधिक खोल जातात, असं असं म्हणा. असा असा हा प्रवास आहे तुकारामांच्या भांडणांचा. तर तो आपण आज परत, कारण काय आहे, भांडणं हा माझा स्वतःला फार आवडता असा वाङ्मय प्रकार आहे. ती तुकारामाची भांडणं असू देत, नामदेवांची असू देत, ज्ञानदेवांच्यात भांडण दिसत नाही. एकनाथांच्या मध्ये वाद दिसतात. आणि रामदासांच्या मध्ये युक्तिवाद दिसतात फार. आणि फार ते चांगले असतात, म्हणजे त्याचा तो आक्रमकपणा आहे तो मला वाचायला आवडतो. तुकारामांच्या मध्ये पण ही भांडणं जी आहेत ना, ती भांडणं फार आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा फार अशी उच्च आहेत, असं असं मला वाटतं. म्हणून मी ती निवडलेली आहेत. माझ्या निवडीमध्ये ती भांडणं काय आहेत, तर ती ती स्वतःचं भांडण आहे, स्वतःबरोबर भांडता भांडता विठ्ठलाशी बोलणं आहे, असं असे अनेक त्याला छटा आहेत. आपण आता हे बघूया आता. उगेची हे मन राहते निश्चळ. हे काय मनाचं चपळत्व काय, चंचलत्व काय, याचं एवढं भान संतांना आहे. आणि त्यांची सगळी माणसाबद्दलची करुणा जी आहे ना, ती या भानामधनं आलेली आहे. उगेची हे मन राहते निश्चळ, तरी का तळमळ साठ होती. मन असं उगीच ठरवलं, झालं निश्चळ. अजिबात संकल्प विकल्प नाहीत, झालं एकदम. असं असं होत नाही हो. असं होत नाही म्हणून तर हे प्रॉब्लेम आहेत ना, म्हणतात ते. उगेची हे मन राहते निश्चळ, तरी का तळमळ साठ होती. आता हे साठ होणे हा जो आहे ना, हा साठ हा शब्द आहे हा चाबकाचे फटक्याला सुद्धा वापरला जात असे एकेकाळी. तर चाबकाचे फटके मारावेत, तशी तळमळ मला होते. तर ती माझं तळमळ झाली नसती, मन हे ठरवलं की लागलं एका धारेला. असं जर झालं असतं तर मग काय काय हवं होतं, मग काय आध्यात्मिक प्रवास सोपा होता की काय? काय आहे, काय सगळा झगडा आहे तो त्या मनाच्या चंचलत्वाशीच आहे. मनातला संदेह जो येतो तो आहे. आणि मन हे चित्तावर झुलणारं असं 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 आहे. म्हणजे आपल्या भारतीय मानसशास्त्राचं जे स्वरूप आहे, त्याला त्याची खोली फार मोठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये परमेश्वर वगैरे सगळं नंतर, पण मनाचं भान फार आहे. म्हणून पतंजली योगशास्त्राला भारतीय मानसशास्त्र असं पण म्हणतात. उगेची हे मन राहते निश्चळ, तरी का तळमळ साठ होती. काय तुमची आता हे हे झालं, हे आपल्या मनाचं झालं आणि मनाचं झालं. आणि ती खरी व्यथा आहे, ते झालं की भांडण सुरू होतं. आता हे माझ्या मनासमोर माझं चंचलत्व माझ्याच आटोक्यात येत नाही. याच्यावर विचार करता करता मध्येच अशी शंका येते की हे चंचलत्व सगळं हे ह्यांनीच निर्माण केलेलं आहे काय? काय मग भांडणाला सुरुवात होते. अगदी फारच टिपिकल आहे. काय तुमची नेणो कौतुक विंदाने. विंदाने म्हणजे चातुर्य, विंदाने म्हणजे तुमची जादू, विंदाने म्हणजे तुमच्या खेळ्या, असा असा त्याचा अर्थ आहे. हे आमचं मनाचं चंचलत्व आहे. आता विठ्ठलाला समर्पण करून झालं सगळं, संसार सोडला, सगळं झालं, पण तरी मनाचं चंचलत्व काय संपत नाही. तर आता हा तुमचाच एक खेळ दिसतोय, आम्हाला खेळवण्याचा हा तुमचा प्रकार दिसतोय, असा असं भांडणाचा रोख आहे. उगेची हे मन राहते निश्चळ, तरी का तळमळ साठ होती. काय तुमची नेणो कौतुक विंदाने, सर्वोत्तमपणे खेळतसा. तुम्ही सर्वोत्तम आहात ना, सगळं विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे. आणि हा हा असा फार सुंदर असा दृष्टिकोन आहे की हे विश्व हे त्यांनी स्वतःच्या खेळासाठी तयार केलेलं आहे. हा फार आपल्याकडचा अगदी महत्वाचा आणि अतिशय मूल स्वरूपाचा असा विचार आहे की सगळं एकच आहे. पण ते त्या एकाला आपलं एकत्व बोर झालं, असा असा आपल्याकडे एक हे आहे. म्हणजे त्याला बहु व्हावे अशी प्रेरणा झाली. आणि त्या बहु होण्यातून त्यांनी आपल्यासारखे जीव तयार केले आणि ह्या जीवांसाठी सृष्टी पण तयार केली. त्यामुळं आणि त्यांनी त्यांचा ह्या खेळात, द्वंद्वाच्या खेळाचाच त्याला आनंद आहे. आणि सगळ्यात उत्तम तोच, सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वोत्तम असं म्हणायचं, पुरुषोत्तम म्हणायचं ते त्या कृष्णाला म्हणायचं. तुम्ही आता इस्कॉनच्या संपर्कात असल्यामुळं तुम्हाला पुरुषोत्तम हा शब्द कळत असेल. हा पुरुष हा शब्द हा सांख्यांचा शब्द आहे. सांख्य विचारधारेचा शब्द आहे. आपल्याकडे 6 दर्शन आहेत, त्यातलं सांख्यांचं दर्शन फार महत्वाचं समजलं जातं. तर त्यात पुरुष आहेत आणि प्रकृती आहेत आणि अनेक पुरुष आहेत. पण हा पुरुषोत्तम कोण, तर कृष्ण हा पुरुषोत्तम आहे त्यातला.
त्या पुरुषातून ही पुरुष आणि प्रकृतीचे द्वंद्व तयार होतात असं आपल्याला समजतात. आणि त्या पुरुष तत्वाला समजून घ्यायला पाहिजे की मी प्रकृतीमध्ये अडकलोय. ते अडकलेलं आहे समजून घेतलं की त्याची मुक्तता आहे. तो अडकून घेतो प्रकृतीच्या सगळ्या नर्तनामध्ये, हाच त्याचा प्रॉब्लेम आहे असं सांख्य म्हणतात. तर तो सर्वोत्तम शब्दावरून मला पुरुषोत्तम आठवला, पण सर्वोत्तम तो सर्वोत्तम आहे. काय तुमची नेणो कौतुक विंदाने सर्वोत्तमपणे खेळत असा. फार फार हुशारीनं तुम्ही खेळता. हा सगळा खेळ तुमचाच आहे. माझ्या मनाचं चंचलत्व आहे, त्या चंचलत्वामुळे मी अडकतो. त्यामुळे हे सगळा तुम्ही पसारा निर्माण केलाय, त्याचा त्याचा हा भागच आहे माझं चंचलत्व हा सुद्धा. आणि मग मग ते तीव्र होतात. असा विचार मनात आले आले मग ते विठोबालाशी बोलायला लागतात. जोर जोर चढतो. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा. आहे आम्ही जीव जीव म्हणून आम्हालाच तुम्ही जन्माला घातले आणि आम्हालाच नाचवत आहे. तुमच्याशी एक व्हावं, तुमच्या पायाशी समर्पित व्हावं, तुमचा विचार सोडून दुसरा कुठलाही विचार मनात येऊ नये अशी शपथ घेऊन आम्हाला आता बराच काळ लोटला, तरी सुद्धा बरोबर तुमच्या पायापासून आमचं लक्ष विचलित व्हावं असं मनाचे नाच जे आहेत आमच्या, ते तुमचेच चेष्टा आहेत. असं आता तुकार असं म्हणायचा अधिकार भक्ताला मिळवायला लागतो. म्हणजे बघावा, हा पहिल्या इयत्तेतला भक्त नाही आहे, हा फार श्रेष्ठ इयत्तेतला भक्त आहे. त्याला सगळंच कळलेलं आहे आता परमेश्वराचं. म्हणून परमेश्वराची भांडण चालू झाले. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा, वाढवाव्या हवा भलत्या पुढे. भलत्या भलत्या हवा आमच्यामध्ये निर्माण करतात, आसक्ती. हे सगळे तुमचेच खेळ आहेत, ह्या सगळ्या तुमच्या चेष्टा आहेत. हे तुमचेच धंदे आहेत सगळे. आम्हाला आम्हाला लमचा विचलित करण्याचं काम तुम्हीच करताय. असं 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 हे भांडण आहे. तुका म्हणे. आणि मग हे काय आहे, हे भांडण म्हणजे हे कन्क्लुझिव्ह भांडण नाही. हे भांडणामध्ये विठ्ठलावर आरोपपत्र ठेवून तुकारामाने अभंग पूर्ण केलेला आहे. असा 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 अभंग आहे. आमच्या नामदेवांच्या भांडणामध्ये असं अजिबात होत नाही. कोणतंही भांडण नामदेव असे कुठल्या तरी टिपेवर नेऊन तिथंच सोडलंय असं करतच नाही, कारण ते भांडणच खोटं असतं. त्या भांडणाच्या शेवटी नामदेवांच्यातल्या नामाचा, देवाचा, सगळ्यांचाच जय होतो. असं सुंदर भांडण असतं नामदेवांचं. तुकारामांचं तसं असतं. हे भांडण खरं पण असतं. आणि म्हणून ते एका टिपेला नेऊन तुकाराम सोडतात. मग त्याचा निर्णय दुसऱ्या कुठल्या तरी भांडणात पुढे होतो, पुढे पुढे कुठल्या तरी अभंगात पोहोचतो. ते आपल्याला क्लोजर शोधायला लागतं पुढच्या अभंगामध्ये. हा अभंग तसा आहे, असा टिपेला नेऊन सोडून दिलेला आहे. पण त्यामध्ये भावना कशी आहे बघा बरं. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा, वाढवाव्या हवा भलत्या पुढे. आपल्याला शिकण्याजोगं असं आहे की यामध्ये की माझी चंचलता सुद्धा त्याचीच निर्मिती आहे असं आपण म्हणलं पाहिजे. आपण आपल्या मनाचं चंचलत्व, आपली आसक्ती, आपला अहंकार हा शेवटी आपला आहे. आणि आपल्याला त्याचे काहीतरी आता लाड करायला पाहिजेत अशी आपण आपली जबाबदारी समजतो. तसं न करता हे चंचलत्व सुद्धा त्याचंच आहे असं म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे परत. असा आध्यात्मिक विचार ह्यामध्ये आहे. म्हणजे चंचलत्व सुद्धा त्याचं, माझं नाही. म्हणून सारखा मला एक अपराधीपणा घेऊन असंही बसायचं काय कारण नाही. ही पण त्याचीच कृती आहे म्हणायचं. आणि आपल्यामधला जो काही दोष निर्माण झाला असेल त्याचं खापर त्याच्या माथ्यावर पडून त्याच्याशी भांडायचं की ह्या दोषातून मला तुम्हीच मुक्त करायला पाहिजे. असं करायला पाहिजे. आपण त्या दोषाच्या आहारी न जाता, अहंकारीपणानं शरण न जाता, शरण फक्त भगवंतालाच गेलं पाहिजे. आणि भगवंतालाच म्हणलं पाहिजे, हे बघा, हे हे आमच्यातला दोष हा तुमच्यामुळेच आहे. हे बळ श्रेष्ठ भक्तीतून आपल्याला मिळतं. संतांच्या अभंगात नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा, वाढवाव्या हवा भलत्या पुढे. तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा वाढवावा, वाढवावया चेष्टा करीत असा. बघा बरं, आणि संपला अभंग इथे. तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढावी म्हणून आम्हाला असं नाचवताय बघा, कशा ना कशा तरी माग. ह्यामधनं काय होत आहे, ह्यामधनं तुमची प्रतिष्ठा वाढते. आम्ही तुम्हाला शरण यावं म्हणूनच ही तुम्ही योजना केलेली आहे सगळी. आणि आम्हाला ती बरोबर कळलेली आहे. आम्ही म्हणायचं सोडणार नाही ऑन रेकॉर्ड. तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा वाढवायसाठी हे सगळे आमच्या मनात विकार तयार करता. असं 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 म्हणून अभंग संपलेला आहे. तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा वाढवावया चेष्टा करीत असा. ही चेष्टा आहे, ही सगळी तुम्ही निर्माण केलेली चेष्टा आहे. हे सगळे तुमचे प्रकार आहेत, हे मला कळलेलं आहे. आणि हे मला कळलेलं असल्यामुळंच ही माझी एक परीक्षा बघण्यासारखं आहे, माझ्याशी खेळण्यासारखं आहे. मी त्या खेळामध्ये असा हार जाणारा नाही आहे. मी पण तुम्हाला तुमचे पाय सोडणार नाही आहे. आता लिहिलेलं नाही आहे, पण मी तुमच्या सगळ्या चेष्टा ओळखून आहे असं म्हणणारा हा 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 अभंग आहे. आणि त्यामुळे मी बळी जाणार नाही आहे. पण मी रेकॉर्ड नोंदवून ठेवतो. विठ्ठला, हे सगळा हा तुमचा खेळ आहे. ही सगळी कारण कृष्ण दैवत आहे. हो, कृष्ण हा सारखं महामिष्किल दैवत नाही कोणतं. तर त्या दैवताशी असलेलं हे भांडण आहे. तर त्या भांडणातून आपण असं पद्धतीनं शिकायचं असतं. नाही तर मग काय कळत नाही. असं तर हा काय उद्वेग आहे का काय असं वाटतं. हा उद्वेग नाही आहे. या उद्वेगातनं सुरुवात आहे.
पण ह्याचा सगळा शेवट हा पांडुरंगच सर्वश्रेष्ठ आहे. पांडुरंगच सर्वोत्तम आहे. सगळ्या चेष्टा पांडुरंगाच्याच आहेत. आणि म्हणून पांडुरंगा सोडून दुसरं काही नाही. भांडायचं असेल तर स्वतःबरोबर नाही, आणखीन कुठल्या सत्तेबरोबर नाही. भांडण आहे शेषी पांडुरंगाबरोबरच करायचंय. स्वतःबरोबर नाही तर पांडुरंगाबरोबर. ही दोन शिवाय आपल्याला काही गती नाही ह्या जगामध्ये, असं सांगणारा हा अभंग आहे. पुढचा बघूया. हा, आता कसं आहे, भांडणामधनं विश्वास पण एक याला, भांडणामध्ये भांडणाच्या सगळ्या सवयीमधनं शेवटी कुस्ती बाय कुस्ती तुम्हाला पण ताकद वाढत जाते ना. तशी ताकद वाढत जायला लागली आता तुकोबांची ह्या भांडणामध्ये बघ हा. आम्ही बळकट झालो फिरावनी. आता आम्ही सारखं भांडून भांडून आता बळकट झालो. आता आम्ही, आम्हाला ताकद आली आता आम्हाला, असं असं तुकाराम म्हणतात. आम्ही बळकट झालो फिरावनी तुमच्या वचनी तुम्हा गोऊ. बघा आता निश्चय कसा आहे, आता भांडण करता करता निश्चय निर्माण झालेला आहे. आता भांडायचं कसं हे पण मला कळलंय. पांडुरंगा तुमच्या वचनी तुम्हा गोऊ. तुमचं वचन म्हणजे काय? अहो, हे वचन नामदेवांपासून आलेलं आहे. पतित पावन करू, हा हेच वचन आहे. ह्या वचनाची सारखी याद तुम्हाला आम्ही देत राहू, स्मृती तुम्हाला देत राहू, आणि तुमच्या वचनी तुम्हाला गोऊ. अशी आता भांडणं करू आम्ही, आता अशी भांडणं करू, अशी आता बळकट झालेलं आहे, बळीवंत झालेलं आहे, की तुमच्या वचनी तुम्हाला गोऊ आणि तुम्हाला भागच पाडू. आम्हाला आम्हाला मुक्त करायला, आमच्यातलं पतितत्व जे आहे ते पावन करून घ्यायला आम्ही तुम्हाला भागच पाडू. तुमच्या वचनी आम्ही तुम्हाला गोवू. असं असा 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 हा आत्मविश्वास आहे. आम्ही बळकट झालो फिरावनी तुमच्या वचनी तुम्हा गोवू. झाले जेव्हा झाले मागील ते मागे. मागो सगळी भांडणात हारल्याची आठवण आहे सारखी सारखी. तो विठोबाचाच विजय झालेला आहे आणि आम्ही सारखे बकाचच झालेलो आहे. आता आता ते संपलं बरं का. आता 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 आम्ही जिंकणार, असं 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 आहे. म्हणजे अध्यात्मातलीच ही अवस्था आहे. पण काय पद्धतीची घालमेल आहे आणि सारखा विठोबाची संवाद कशा प्रकारचा आहे हे तुम्ही बघा हा. झाले जेव्हा झाले मागील ते मागे. काय व्हायचं ते झालं. आता बऱ्याच वेळा तुम्ही आमची चेष्टा केली, आम्ही त्यात हारलो, परत वर उभा राहिलो. आता सगळं झालं ते. आता वर्म लागे ठावी झाली. असं आता तुझं काय सिक्रेट कुठे आहे ते आता परमेश्वरा मला कळलं. आता नाही, आता ह्या कुस्तीमध्ये मी हारणार नाही. असं असं ही कुस्ती तुम्ही तयार केलेली आहे, हे भांडण तुम्ही तयार केलेलं आहे, हे द्वंद्व आणि द्वैत तुम्ही तयार केलं आहे. पण आता मी भुलणार नाही. असं 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 तुकाराम आता मोठा आत्मविश्वास आलेला आहे. आणि आव्हान दिलंय पांडुरंगाला की आता आम्ही हरणार नाही. तुमच्या वचनी तुम्हा गो. झाले जेव्हा झाले मागील ते मागे. आता वर्म लागे ठावी झाली. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध. आता मगाशी चेष्टा शब्द येऊन गेलेला आहे. तोच हा चेष्टा शब्द. तुमच्या चेष्टा आहेत ह्या सर्वोत्तमाच्या चेष्टा आहेत असं म्हणलेलं आहे. असं मगाशी म्हणलं होतं. ते रुखरुख होती त्याच्यामागे, त्याच्यामागे खंत होती. आता कसं आहे, तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध. तुमच्या ज्या चेष्टा चालल्यात ना आमच्या बरोबर, त्यांचा संबंध जर तोडायचा असेल, त्यांचा संबंध तोडायचा असेल, त्यांचा आम्हाला त्रास व्हायचा नसेल, तर काय करायचं हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. तुमची सगळी वर्मस्थानं मला बरोबर कळलेली आहेत. असं पांडुरंगाबरोबरचं भांडण आहे, हे पण भांडणच आहे. पण ह्यामध्ये जोर धरलेला आहे, ह्या बाजूनं भक्ताच्या बाजूनं जोर धरलेलं असं भांडण आहे. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध. कसा कसा संबंध तोडायचा? तुकाराम फार मोठं, फार म्हणजे फारच मोठं विधान करतायत. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. असं त्यांनी म्हणलंय. तू जेवढा शुद्ध आहेस तेवढा मी शुद्ध होईल. असं असं अशी बरोबरी आहे, देवतेशी बरोबरी करत करत हे भांडण पुढं चाललेलं आहे. आणि हाच तर पांडुरंगाशी सगळ्या संवादाचा मतितार्थ हाच आहे. तुम्हीच पांडुरंग बनणार आहात. आणि तसे तुकाराम शेवटी झाले. आणि तुकाराम तसं म्हणायला पण लागले, आता मला तुम्ही नसला तर, आता मला फक्त संत पाहिजेत, बाकी मला पांडुरंग नसला तरी चालेल, असं ते म्हणायला लागले. त्या सगळ्याचा प्रवास हा या अशा भांडणांमधनं गेलेला आहे. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. शुद्ध बुद्ध व्हावे म्हणजे एकदम असा क्लिअर कॉन्शियन्स कसा ठेवायचा हे मला आता कळलेलं आहे. तुम्ही जेवढे शुद्ध आहात, त्याला दुसराही अर्थ असा आहे की सगुणामध्ये तुम्ही भेटत नाही आहेत, तर तुम्ही निर्गुण झाला तर मी सुद्धा सगळ्या गुणांची अपेक्षा सोडून निर्गुण होतो. मला कळलेलं आहे तुमच्याशी कसं आता वागायचं ते. मी तुमच्यासारखाच होतो की बरोबर आपली गाठ पडेल आता. लपाछपी नाही आणि भांडण पण राहणार नाही. तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय. तुकाराम वेदांत सांगतात बरं का, श्रेष्ठ वेदांत. एक तुम्हाला देहूला आमच्या वाणी समाजात जन्माला आलेला माणूस आहे, तो श्रेष्ठ वेदांत भांडण करता करता सांगतो. तुका म्हणे आम्हा
आत्मत्वाची सोय बघा बरं, आत्मत्वाची सोय शब्द बरं श्रेष्ठ मराठी आहे. आत्मत्व, माझं आत्मत्व, जीवत्व म्हणलेलं नाही आहे तुकारामांनी इथे. जीवत्व म्हणलेलं नाही, जीवत्वाची भांडणं सगळी होत होती. आता आत्मत्व म्हणलंय, त्या जीवाला आता आपण आत्मा आहोत हे कळलेलं आहे. आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. आत्मा म्हणजे कोंडलेला ब्रह्म आहे, देहात कोंडलेला, ह्याचंही जाणीव आहे. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय आपणची होय, तैसा तैसाची तू. हा, तुम्ही जसे आहात तसे आम्ही होऊ, हीच आमच्या आत्मत्वाची सोय आम्हाला सापडलेली आहे. म्हणजे भांडणाचा कसा शेवटाकडे चाललेला आहे तुकाराम बघा. ते देवाशी भांडण करत करत देवाशी बरोबरी करायला लागले, आणि देवाशी बरोबरी करता करता ते देवच होऊन गेले. हा प्रवास हा भारतीय भक्ती परंपरेमधला अतिशय विलक्षण असा प्रवास आहे. आणि तो भारतात ज्यांचा जन्म झालेला आहे पवित्र भूमीमध्ये, त्यांनाच फक्त हा परवानगी अनुज्ञा असलेला असा हा प्रवास आहे. देवाचं अनुकरण करता करता, भक्ती करता करता, भांडता भांडता, ध्यान करता करता स्वतःच देव होऊन जाणे, ह्याची अनुज्ञा फक्त भारतामध्येच आहे. बाकी भारताबाहेर कुठल्याही भागामध्ये अशी अनुज्ञा नाही आहे. हा फार असा श्रेष्ठ अशी अशी जाणीव आहे. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय आपणची होय, तैसाची तू. तू जसा आहेस तसंच मी होऊन जायचं असं ठरवलेलं आहे. भांडण संपलंच, आपण एकच झालो. आता काय, मला आत्मत्वाची सोय सापडायला सुरुवात झालेली आहे परमेश्वरा. आता आता इथून पुढे जी काही भांडणं होतील ती मीच जिंकणार. आम्ही बळकट झालो फिरावते. माझ्यातल्या आत्मत्वाचा विसर पडल्यामुळे मी तुझ्याशी भांडत होतो. आता त्या आत्मत्वाची जाणीव जागी व्हायला लागलेली आहे. आणि तुझा खरा खेळ काय आहे, खऱ्या चेष्टा काय आहेत, ते मला लक्षात यायला लागलेलं आहे आता. असा हा श्रेष्ठ अशी अशी भक्ताला झालेली जाणीव आहे. ती ह्या भांडणापोटी झालेली जाणीव आहे. म्हणून मी या श्रेष्ठ भांडणांमध्ये ह्या 2-3 भांडणांचा समावेश करतो. आता पुढं बघा, भांडणाचाच अभंग आहे हा. पण त्यामध्ये निश्चय व्यक्त झालेला आहे. हा निश्चय म्हणजे अगदी श्रेष्ठ असा निश्चय. आणि भक्तीमध्ये श्रेष्ठ निश्चय कसा असतो, याचं उदाहरण तुम्हाला संतांच्या नामदेवांमध्ये दिसतं, तुम्हाला तुकारामांमध्ये दिसतं, आणि तुम्हाला रामदासांमध्ये दिसतं. तुम्हा होईल देवा पडिला विसर, आम्ही ते उत्तर यत्न केले. आम्ही तेवढा तुमच्याशी बोलायचा तेवढा प्रयत्न केला, आणि तुम्हाला बहुतेक आमचा विसर पडला असेल. पण आम्ही पुढे जाणार, आम्ही हटणार नाही. हा हे 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 आम्ही बळकट झालो फिरावून, हा जो मगाच्या अभंगातली ओळ होती ना, तीच ओळ इथे परत आहे. आम्ही आता आता हटणार नाही. तुम्ही आम्हाला मस्त हारवाल, तुम्ही आम्हाला मस्त देह असल्याची जाणीव करून द्याल, तुम्ही आमच्यातल्या विकारांची आम्हाला जाणीव करून द्याल, आणि आम्ही हरतोय काय ह्याची सारखी परीक्षा बघाल. आता आता नाही, आता सगळ्या चेष्टांचा संबंध तोडणार, आत्मत्वाची ओळख ठेवणार, आणि तुम्ही जे जे काही पेच आमच्या समोर टाकाल त्यातनं आम्ही यशस्वीच होऊन परत आमच्या आत्मत्वालाच जागणार, असा निर्धार आहे. हा निर्धार आता कसा ह्यामध्ये ह्यामध्ये कसा दिसतो बघा. तुम्हा होईल देवा पडिला विसर, आम्ही ते उत्तर यत्न केले. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळी उत्तरं द्यायचा प्रयत्न केला, सगळी वचनं बरोबर, सगळ्या परीक्षामध्ये पास व्हायचा प्रयत्न केला, नाम घेतलं. पण तुम्हाला बघा की आमचा विसर पडलेला दिसतोय. असो, पतित पावन ब्रिदे मिरविसी. हे बघा, हे हे नामदेवांचे शिष्य आहेत बरोबर. पतित पावन ब्रिदे मिरविसी, याचा काय देसी झाडा सांग. तुम्ही कुठं गेलात, तुम्ही तुम्ही कुठं गेला. आपण हे सांगताना कुठेही आता उद्वेग नाही, पुढचा निश्चय बघा कसा आहे तो. म्हणजे अभंग कशा पद्धतीनं वळतो एका उच्चतर अवस्थेकडे, हे तुम्हाला दिसेल. पतित, हे नेहमीचीच तक्रार आहे. तुम्ही पतित पावन म्हणायचं, आम्ही पतित आहे, तुम्हाला ती जाग आलेली नाही म्हणायचं, भांडणं करायची, ही नामदेवांची परंपरा आहे. पतित पावन ब्रिदे मिरविसी, याचा काय देसी झाडा सांग. हे झाल्यानंतर हे नेहमीच म्हणणं आहे. आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले. आता कसं म्हणतात बघा, ते आता हा बळकट झालेला असा भक्त आहे हा. भांडणामध्ये सुद्धा ते म्हणतात, आहाच मी नव्हे. आज मी उगाच नाही, मी असा अर्थाचा भुकेला नाही आहे. हे लक्षात घ्या. आता आता हे भांडण आता आम्हाला जे बळकट झालेलं आहे, आम्हाला आता काहीतरी संपत्ती दिली, काहीतरी कसली तरी सुख दिली, आणि आम्ही हे भांडण विसरून जाऊ, असं मात्र आता समजू नका. आता तुमचीच, तुकारामाचे दुसरे अभंग आहेत, असा मी झोंबेन ना तुझ्या पायाशी, की तुला फार त्रास होईल, तुला कळेल तेव्हा, असं 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 आहे. आता सोडणार नाही तुला मी पांडुरंगा, असं आहे. आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले, मी अर्थाचा भुकेला नाही आहे. भलत्या एका बोले वारेन त्या. तुम्ही काहीतरी आम्हाला खोटं आश्वासन द्यायचं आणि आम्ही त्याला बळी पडायचं, ही वेळ गेली पांडुरंगा आता. आता 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 आम्हाला सगळं आमचं आत्मत्व पण कळलंय, तुमचं निर्गुणत्व पण कळलंय. आता भांडणात आम्ही हरणार नाही.
आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले, भलत्या एका बोले वारेन त्या. तुका म्हणे, आणि आता निश्चय बघा, अतिशय पवित्र असा निश्चय. तुका म्हणे देह देईन सांडणे. हा देह पडला तरी चालेल. आता नाही, आता आता फसणार नाही. तुका म्हणे देह देईन सांडणे, सहित अभिमाने ओवाळून. माझा सगळा जो अहंकार आहे ना परमेश्वरा, अहंकार आणि माझं देहत्व, हे सगळं सांडेन, पण तुला विसरणार नाही. आणि हे भांडण खरं जिंकण्याचा मार्ग पांडुरंगामध्ये विलीन होणे, हाच एक आहे. आणि आता ते विलीन व्हायच्या आड, परमेश्वरा तुम्ही एखादं खेळणं जरी टाकलं तुमच्या चेष्टेपोटी, आता मी त्याला बळी पडणार नाही. अशी अशी कमालीची धिटाई आलेला हा असा भक्त आहे. आहाच मी नव्हे अर्थाचे भुकेले, भलत्या एका बोले वारे न त्या. तुका म्हणे देह देईन सांडणे, सहित अभिमाने ओवाळून. सगळा अभिमान, सगळा देहाचा अभिमान, एवढंच नव्हे देह, माझं जीवित्व, सगळं तुमच्या पायापाशी ओवाळून टाकेन, पण बळी पडणार नाही कुठल्याही आमिषाला. असा ऐका चंचलत्व का? इथं तक्रार करून सोडून आता चंचलत्व दिलंच तरी मी मी बळी पडणार नाही. मला त्याचं खरं स्वरूप समजून आलेलं आहे. असं 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 तुकाराम म्हणतात. आपण इथं भांडणाचा हा अध्याय आता इथं आपण थांबवू, आणि पुढच्या रविवारी वेगळ्या पद्धतीच्या अभंगाकडं वळू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.